कारण मला इंस्टाग्राम वरनं सुद्धा अनफॉलो केलं गेलं होतं. नंतर लोक त्यांना बोलायला लागली म्हणून मला फॉलो केलं गेलं. आणि जेव्हा ह्या गोष्टी आता आम्ही जान्हवी सोबतचं पण कोलॅबोरेशन काढून टाकतो म्हणजे हे सगळं शांत होईल असं. आणि त्या एक खोटं बोलतो तेव्हा ते लपवण्यासाठी 1000 खोटे बोलायला लागतात. तसं आपण सो हॅलो एव्हरीवन, बिग बॉस मराठीमधील सूरज चव्हाण आणि अंकितामध्ये पडली आहे फूट. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया नेमकं झालं काय होतं. तर मित्रांनो, सुरुवातीला सूरज चव्हाणने अंकिता व जान्हवी किल्लेकरचे आपल्या इंस्टाग्राम पेजवरील फोटो व व्हिडिओ डिलीट केले होते. तोपर्यंत सर्व व्यवस्थित चालू होतं. तर त्यानंतर आता सूरज चव्हाणने डायरेक्ट अंकिताला अनफॉलो केलेलं आहे. अंकिताने स्वतः आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की मला सूरज चव्हाणने अनफॉलो केलं होतं. तर सूरज चव्हाण असं काय करतोय असा अंकिताला प्रश्न पडला आहे. आणि अंकिता असं बोलत आहे की हा सूरज नाही आहे जो मला बिग बॉसच्या घरामध्ये भेटला होता. हे सर्व सूरज नाही करत आहे, हे त्याचं अकाउंट हँडल करतायत ते लोक, हे सर्व गोष्टी करताय. व अंकिताने असं पण सांगितलं होतं की मला माहिती पण नव्हतं की मला अनफॉलो केलं आहे किंवा माझे फोटो डिलीट झालेले आहे. मला अनेकशे मेसेज आले प्रेक्षकांचे की सूरज चव्हाणने तुझे फोटो डिलीट केले व तुला अनफॉलो केलं. तर त्यानंतर अंकिता वालवणकरने या गोष्टीवर लक्ष देणं चालू केलं. तर अंकिताने बघितलं की तिचे फोटोवर व्हिडिओ इंस्टाग्रामवरील सूरज चव्हाणने त्याच्या अकाउंटवरील डिलीट केले. तर त्यानंतर अंकिता वालवणकरने पण तिच्या इंस्टाग्राम पेजवर सूरज चव्हाणच्या गावी गेल्यानंतर व्हिडिओज व फोटो अपलोड केले होते व तिने सूरज चव्हाणला कोलॅबोरेट पण केलं होतं, पण सूरज चव्हाणने घेतलं नाही. तर अंकिता वालवणकर असं बोलते की सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरामध्ये होता, तसं बाहेर गेल्यावर राहिला नाही आहे व सूरज चव्हाणचा अकाउंट आहे तो सूरज चव्हाण स्वतः बघत नाही, त्यामुळे अशा गोष्टी घडल्या जात्या. तर तिने असं पण सांगितलं आहे की सूरज चव्हाणने पहिल्या त्या चुकी केल्या होत्या त्याच गोष्टी त्याच्या आत्ता पण घडत आहे. अनेक लोक त्याच्या गोष्टीचा फायदा घेत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये असताना जान्हवी, अंकिता आणि सूरज चव्हाण यांनी 70 दिवस बहीण भावाचं नातं एकदम चांगल्या प्रकारे निभावलं होतं. तर त्यानंतर बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण आणि अंकिता या तिघा जणांमध्ये वाद झालेला आहे. तर मित्रांनो, छोट्याशा कारणामुळे आज बहीण भावाचं नातं तुटलेलं आहे. तर मित्रांनो, छोटंसं कारण फक्त फोटो डिलीट केले होते सूरज चव्हाणनी. त्यानंतर सूरज चव्हाणच्या आयडीवरून अंकिता वालवणकरला अनफॉलो करण्यात आलं होतं व अंकिताला अनेक मेसेज गेले. त्यावेळेस अंकिताला माहीत झालं, त्यापूर्वी अंकिताला माहीत नव्हतं. तर मित्रांनो, एकदम छोट्याशा कारणामुळे आज बहीण भावाचं नातं तुटलेलं आहे. तर मित्रांनो, सूरज चव्हाण आज हे सर्व गोष्टी घडते आहे याच्यावर सूरज चव्हाणने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यानंतर अंकिता वालवणकरने असं पण सांगितलं आहे, एक दिवस जान्हवी किल्लेकर आणि मी बसून हे सर्व क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, लवकरच तो व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो, पुढील लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या पगार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद. की गोलीगत नवोप्रेम होतंय, लाईक करा, फॉलो करा. चला गोलीगत बॅडेज बॅड सायको बायको